पण मला ॲनालिटिक्स काय आहे किंवा रिपोर्ट्स काय आहे की अजून ग्रो कसं करायचं, रिच कसं मिळवायचं हे काही समजत नव्हतं. म्हणजे एवढं डिटेल माहीत नव्हतं. तर आफ्टर 14 इयर्स ऑफ गॅप की मी ठरवलं की परत करिअर कसं करायचं. तर माझ्या फ्रेंड्सला विचारलं तर सगळीकडनं मला ऋषिकेश पंडित स्कूलचं मला सगळीकडनं हे मिळालं की हे स्कूल बेस्ट आहे आणि तू इथे क्लास कर म्हणून. आणि बेस्ट पार्ट इथे आहे की सगळे एक्सपर्टाईज टीचर्स आहेत, त्याच्यासाठी पण तुम्हाला हेल्प केली जाते. तर हा लाईफ टाईम सपोर्ट आहे की असं नाही की बस क्लास संपला तुमचा आणि सर्टिफिकेशन इज की झालं तुमचं. नाही, रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन शिकवलं जातं. म्हणजे की कसं ॲप्लाय करायचं. जे इथे शिकवतात, ऋषी सर शिकवतात की मी काय काय केलं, म्हणजे त्यांनी एवढ्या अचिव्हमेंट्स केल्या ते सगळे आम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन त्यांनी शिकवलं. पॅशन पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे आणि हार्डवर्कची तयारी पाहिजे. माझं नाव शीतल आहे आणि मी होममेकर आहे, म्हणजे घरी काम करते. तर माझं करिअर मला परत बनवायचं होतं. त्याच्यासाठी मी आत्ता सध्या डिजिटल मार्केटिंग एकदम बूमिंग आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन अवेलेबल आहे. आपण सर्च करतो म्हणजे मिलियन्स ऑफ पीपल आपण डिजिटल मार्केटिंग. म्हणून मी असं ठरवलं की डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर आपण करू. त्याच्यासाठी मग मी सर्च केलं, माझ्या फ्रेंड्सला विचारलं तर सगळीकडनं मला, मी जिथे राहते तिथनं ऋषिकेश पंडित स्कूलचं मला सगळीकडनं हे मिळालं की हे स्कूल बेस्ट आहे आणि तू इथे क्लास कर म्हणून. तर त्याच्यासाठी मी हे स्कूल निवडलं. मी बॅचलर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. मी 2 वर्ष ॲज अ लेक्चरर म्हणून काम केलं. 11-12ला स्कूलमध्ये शिकवलं आणि त्याच्यानंतर आफ्टर 14 इयर्स ऑफ गॅप की मी ठरवलं की परत करिअर कसं करायचं. तर IT किंवा कम्प्युटरमध्ये खूप चेंजेस होतात आपण हे, पण मग आत्ता सध्या 2020 नंतरचं जे आहे ते सगळं डिजिटल वर्ल्ड आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की डिजिटल मार्केटिंग इज बेस्ट. आणि माझा पर्सनल इंटरेस्ट होता की माझं कोडिंग तर चांगलं, वेबसाईट क्रिएशनमध्ये पण मला इंटरेस्ट होता. सो आय डिसाइडेड टू गो विथ डिजिटल मार्केटिंग. त्यांचं यूट्यूब म्हणजे कोच येते, यूट्यूब चॅनल आहे त्यांचं आणि त्यांचं ग्रो करण्यात म्हणजे मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचे. पण मला ॲनालिटिक्स काय आहे किंवा रिपोर्ट्स काय आहे की अजून ग्रो कसं करायचं, रिच कसं मिळवायचं हे काही समजत नव्हतं. म्हणजे एवढं डिटेल माहीत नव्हतं. मग त्याच्यासाठी म्हणून की मग डिजिटल मार्केटिंगमध्ये जाऊन मी हे सगळ्या टर्म्स शिकणार आणि मग त्यांना पण हेल्प होणार. त्याच्यासाठी मग मी हे निवड. म्हणजे मी जे शिकले आणि मी जेवढं अप्लाय केलं, एक तर मी माझ्या हजबंडचे व्हिडिओज जे होते ते मी बरेच म्हणजे लीड कॅम्पेन्स केले मी 2-3 आणि मला समजलं त्याच्यातनं की कसे करतात त्यात. तर मी कॉन्फिडंट झाले, म्हणजे कॉन्फिडन्स रेज झाला. नंतर मी वेबसाईट क्रिएशन ते मला खूप चांगलं जमतं आणि ग्राफिक डिझायनिंग पण माझं चांगलं आहे. तर मला कॅनवामध्ये पण इंटरेस्ट आहे. आणि माझ्या 2-3 फ्रेंड्सने मला विचारलं पण आहे की मी त्यांचे पण करून देत आहे. तर त्याच्यामुळे एक्सपिरियन्स पण मिळाला. इथनं नॉलेज जे गेन झालं ते अप्लाय केलं. आणि मेन इथे ह्या स्कूलमध्ये जे आपण शिकतो ऋषी पंडित स्कूलमध्ये तर प्रॅक्टिकल अप्रोच खूप आहे. मग प्रॅक्टिकली तुम्ही शिकतात आणि ते अप्लाय करतात. जे काही नॉलेज मिळतं ते सगळं थेरॉटिकल पार्ट ठीक आहे, पण जोपर्यंत तुम्ही करत नाही, तुम्हाला सगळं समजतं शिकवलं, पण जोपर्यंत अप्लाय करत नाही आणि मग त्याच्यात ज्या क्वेरीज येतात त्या सॉल्व कराल, त्या क्वेरीजवरनं तुम्ही अजून शिकतात आणि मग त्याच्यातनं तुमचं अजून नॉलेज वाढतात आणि तुम्ही एक्सपर्टाईज होतात. आणि बेस्ट पार्ट इथे आहे की सगळे एक्सपर्टाईज टीचर्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला क्वेरीज आला, काही आलं तरी तुम्हाला ऑलवेज सपोर्ट आहे. डेफिनेटली मला सपोर्ट मिळाला. म्हणजे इथे एकदम फ्रेंडली वातावरण आहे. असं अजिबात नाही की टेन्शन वगैरे की तुम्ही कसं विचारणार. तुम्हाला कोणता पण सिली डाऊट जरी असला तरी पण तुम्ही विचारू शकतात आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण मिळतंच. इवन तुम्हाला कधी पण तुमचा ग्रुप आहे, तुम्ही मेसेज करून या इन पर्सनल कसे पण तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातात. प्लस तुम्ही कोणते कॅम्पेन रन करता ते त्याच्यासाठी पण तुम्हाला हेल्प केली जातं. तर हा लाईफ टाईम सपोर्ट आहे की असं नाही की बस क्लास संपला तुमचा आणि सर्टिफिकेशन इज की झालं तुमचं. नाही, तर तुम्हाला इन फ्युचर पण कधी गरज लागली तरी पण इथे कायम सपोर्ट आहे. मी हे केलं की आता मी विचार करते की मी फ्रीलान्सिंगसाठी बघते आहे. म्हणजे माझा आता इंटरेस्ट की फ्रीलान्सिंग आणि पर्सनल मार्केटिंग एजन्सी, दॅट इज माय गोल की त्याच्यावर मी काम करणार आहे. म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला थेरी तुमची खूप क्लिअर केली जाते. ॲक्च्युअल डिजिटल मार्केटिंग काय आहे हे फक्त
नोट्स वगैरे न देता रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन शिकवलं जातं. म्हणजे की कसं ॲप्लाय करायचं, जे इथे शिकवतात, ऋषी सर शिकवतात की मी काय काय केलं, म्हणजे त्यांनी एवढ्या अचिव्हमेंट्स केल्या, ते सगळे आम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन त्यांनी शिकवलं. आणि मग ते प्रॅक्टिकल, म्हणजे आत्ता थेरी हाफ ॲन आवर केली तर तुम्हाला लगेच त्याचे प्रॅक्टिकल पण देतात आणि मग त्या प्रॅक्टिकलने तुम्ही शिकतात. ज्यांना डिजिटल मार्केटिंग करायचं आहे, सगळ्यात पहिलं तर इंटरेस्ट, पॅशन पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे आणि हार्डवर्कची तयारी पाहिजे.